नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. नांदगाव नगर परिषदेच्या व्यापारी संकुलातील समस्यांबाबत नगर परिषद प्रशासन ॲक्शन मोडवर. नांदगाव शहरातील मुख्य बाजारपेठेतील नगरपालिका मालकीच्या व्यापारी संकुलात काही समाजकंटक मालमत्तेची नासधूस करणे, गाळ्यामध्ये घाण करणे, अवैध कृत्य करणे असे कारनामे करत असतात. यामुळे गाळे मालक यांना अतिशय त्रासाला सामोरे जावं लागले असल्याने त्यांनी आपली कैफियत नगरपालिका मुख्य अधिकारी तथा प्रशासक श्री विवेक धांडे यांच्याकडे मांडली असता दिनांक 18 जून 2024 रोजी आज विधानसभेचे उपाध्यक्ष, दिंडोरी पेठ विधानसभेचे आमदार माननीय नरहरी झिरवाळ यांचा वाढदिवस. मागील 10 वर्षात दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघात आमूलाग्र बदल घडले. दिंडोरीत प्रामुख्याने पुढीलप्रमाणे कामे झालेली आहेत. यामध्ये सध्या अशी कामे आहेत की जी स्वातंत्र्य काळापासून झालेली नव्हती. तालुक्यातील शेत रस्त्यापासून ते हायवेपर्यंत होणाऱ्या रस्त्यांची कामे असो, तसेच दिंडोरी ते पिंपळगाव बसवंत रस्ता, जवळकी ते राजापूर रस्ता, खेडगाव ते भनवड रस्ता, वलखेड फाटा ते निगडोळ चारोसा रस्ता, अकराळे ते चिंचबारी रस्त्याचे काम देखील सुरू आहे. आणि या व्यतिरिक्त दिंडोरी येथे प्रांत कार्यालयाची इमारत बांधकाम पूर्ण, दिंडोरी येथील शासकीय विश्रामगृह बांधकाम पूर्ण, वणी येथील शासकीय विश्रामगृह बांधकाम पूर्ण, दिंडोरी येथील पोलीस ठाणे इमारत बांधकाम, दिंडोरी येथील पोलीस वसाहत बांधकाम प्रगतीपथावर, दिंडोरी तालुक्यातील आदिवासी औद्योगिक वसाहत मंजूर. वरील सर्व कामे ही नरहरी झिरवाळ यांच्या कारकिर्दीत करण्यात आली. अतिशय स्मितभाषी, प्रेमळ आणि सर्वसामान्यांना हवाहवासा वाटणारा नेता म्हणजे दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ. अशा या नेत्यास वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक दिंडोरी पेठ विधानसभेतील सर्व बंधू आणि भगिनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिंडोरी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्व प्रशासकीय अधिकारी श्री राहुल कुटे, बाबासाहेब शिंदे, अरुण निकम, दीपक वाघमारे, सुनील पवार, शिंदे देवकर, उमेश चंडाले, नवीद शेख, राम गुडेकर यांच्या पथकाने अचानक धाड मारत पाहणी केली. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित उपद्रवी तरुणांनी पळ काढला. सदरी व्यापारी संकुलाची नासधूस व अवैध व्यापार केल्यास यापुढे पोलीस पथकासमवेत कायदेशीर कारवाई करून गुन्हे नोंदवण्यात येतील असे श्री विवेक धांडे यांनी सांगितले. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.